टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये आहोत आणि आयुक्तांना भेटायला काँग्रेस पक्षाचं जे मुंबईचं शिष्टमंडळ आहे त्याच्यामध्ये माजी नगरसेवक आमदार महोदय आणि मी आले होते स्वतः कार्यकर्ते आणि त्यांच्या माध्यमातून आज आम्ही विविध प्रश्नावरती या ठिकाणी जवळपास 1.5 तास जे आहे ते मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही आमचं चर्चा केली आणि आमचे काही प्रश्न आणि त्या ठिकाणी काही मुद्दे मांडले। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमचा सगळ्यात पहिला होता की मुंबईकरांना दिलासा देण्यासंदर्भामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कोणत्या गोष्टी केल्या जातात हा त्यांना प्रश्न आम्ही पहिला विचारला। कारण मुंबई महानगरपालिकेचा मागील 3 वर्षापासून लोकप्रतिनिधी नाहीत आणि अशा वेळेला आयुक्तांकडे हा पूर्ण जो आहे तो हा कारभार सोपवण्याचं काम झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून नाले सफाई असेल किंवा मान्सूनपूर्व सफाई असेल या संदर्भामध्ये काय कारवाई केली गेली। ज्या तऱ्हेने आपण बघितलं असेल की मागे पाऊस पडला त्याच्यानंतर जे मुंबईमध्ये पूर्वी काही ठिकाणी पाणी भरत होतं जिथे लो लाईन एरिया होता, पण मुंबईमध्ये अशा ठिकाणी यावेळेला पाणी भरलं ज्या ठिकाणी कधी पाणीपुरी भरत नव्हतं। याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये ज्या तऱ्हेने नाले सफाई किंवा मान्सूनपूर्व सफाई व्हायला पाहिजे होती ती त्या तऱ्हेने मान्सून सफाई नाले सफाई झालेली नाही। अजूनही 70% जे आहे ती मला वाटतं झालेली आहे, 7 ते 70%, बाकीची अजूनही नाले सफाई झालेली नाही असं आमचं म्हणणं आहे। मी त्याला सांगितलं की मी 2 डीएमसी ऑफिसमध्ये सुद्धा गेले होते, त्या ठिकाणी जवळपास 30 ते 40% त्या ठिकाणी नाले सफाई झाल्याचं आढळलं होतं आम्हाला आणि त्याच्या व्यतिरिक्त जी शील टाकली जाते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यामध्ये भ्रष्टाचार होता असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं होतं। आम्ही ते त्या ठिकाणी मांडण्याचं काम सुद्धा केलेलं आहे। त्यामुळे या नाले सफाईच्या पूर्ण प्रकरणाची जी आहे ती चौकशी व्हायला पाहिजे, कारण मुंबईकरांचं जीवन जे आहे ते दुर्भर करण्याचं काम ते करते, मुंबईला टुंबाई करण्याचं काम ते त्या ठिकाणी होतं। प्रत्येक वर्षीचं हे काम आहे आणि हे काम प्रत्येक वर्षी मान्सूनपूर्व तयारी असते, वर्षभर यांचे लेबर्स त्या ठिकाणी लागले असतात। अशा असताना सुद्धा ज्या तऱ्हेने मुंबई डुबवण्याचं काम झालेलं आहे त्याचं आम्ही त्या संदर्भामध्ये जे आहे ती चौकशी आहे ती एसीबीच्या माध्यमातून व्हावी आणि या पूर्ण कारभाराला जे आहे ते पारदर्शकपणे पुढे यावं असं आम्ही म्हणणं मांडलेलं आहे। या व्यतिरिक्त आरोग्याबद्दल आम्ही बोलले, कारण मी स्वतः हॉस्पिटलच्या विविध ठिकाणी भेटी देत आहे। त्यामुळे मी पण सांगितलं की नायर हॉस्पिटलमध्ये आता MRI मशीन अजून जी आहे ती लागलेली नाहीये, सातत्याने टेंडर निघतात। आम्ही बघितलं की भाभा हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी MRI, सिटी स्कॅन, कॅथलॅब, पॅथॉलॉजी नाहीये। अशा तऱ्हेच्या सुविधा ह्या असल्या पाहिजेत, आरोग्य व्यवस्थापन चांगलं गेलं पाहिजे हे आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे। त्या व्यतिरिक्त प्रिस्क्रिप्शन स्लॅश तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते चालू करणार होता, कोविड आहे, कोविडसाठी तुम्ही काय तयारी केलेली आहे या संदर्भामध्ये आम्ही त्यांना प्रश्न विचारला। मेडिसिन लोकांना मिळत नाही, त्यांनी सांगितलं आम्हाला की 4 ते 5 वेळा टेंडर झाले आणि आता 15 दिवसांनी पुन्हा एक टेंडर येते, पण आमचं म्हणणं आहे की लोकांना ज्या तऱ्हेने औषधं मिळायला पाहिजे होती ती आता औषधं मिळत नाहीयेत। कर्मचाऱ्यांची संख्या पण त्यांनी 40 ते 50% कमी केली, ती सुद्धा त्वरित भरण्यासंदर्भामध्ये जे आहेत रिक्त आहेत ते भरावीत आणि जी संख्या कमी केली ती वाढवण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा हे सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे। मॅनपॉवर जेवढी वाढवता येईल तेवढी वाढवण्याचं काम करावं हे सुद्धा आम्ही सांगितलं आणि भगवती आणि शताब्दीला जे चाललेलं आहे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टच्या माध्यमातून जे खासगीकरण चाललेलं आहे, आमचं म्हणणं आहे की ते मोठा भ्रष्टाचार आहे। कारण 500 कोटीला बनवलेली एक इमारत जी आहे ती तुम्ही 107 कोटीला तुम्ही 30 वर्षासाठी देताय, ही कोणासाठी देताय? त्यामुळे हे PPP मॉडेल आम्हाला मान्य नाही आणि यामध्ये जे सरकारी यंत्रणा किंवा मुंबई महानगरपालिकेने हा पूर्ण जबाबदारी स्वीकारली पाहिजे, ती स्वीकारण्यामध्ये मुंबई महानगरपालिका फेल झालेली असं आम्ही त्यांना सांगितलं। आजही एखाद्या आयसीयूमध्ये फोन केला तर त्या ठिकाणी आपणही मुंबईकरात आपण जाणता की कुठल्याही म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ICU मिळत नाही, MICU मिळत नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर सोयी सुविधांचा अभाव असतो, स्वच्छतेचा अभाव असतो हे सुद्धा त्यांना आम्ही सांगितलेलं आहे। एज्युकेशन संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की ज्या वस्तू खरं तर आपण सांगतो मोठ्या प्रमाणामध्ये की आमच्या 21-22 वस्तू ज्या मिळतात पण दुर्दैवाने त्या कधी शाळा सुरू झाल्यानंतर मिळत नाही, म्हणजे रेनकोट मिळत नाही, बॅग्स मिळत नाही, युनिफॉर्मच्या बाबतीमध्ये होतं। आम्ही त्यांना सांगितलं, त्यांनी आम्हाला सांगितलं की जे शाळा सुरू होणार आहे जून 16ला त्यावेळेला त्या दिवशी मुलांना गणवेश पण मिळेल आणि त्यांना वस्तू मिळतील। नाही मिळाला तर आम्ही त्यांना सांगितलं की 16 तारखेला नंतर आम्ही इथेच येऊन या ठिकाणी जे आहे तुमच्यासमोर आंदोलन करू, ते सुद्धा त्यांना आम्ही या ठिकाणी सांगितलेले। रोड संदर्भामध्ये सातत्याने आम्ही बोलत आहोत, आम्ही कॅम्पेन सुद्धा केली होती नो करप्शन इन माय गली, त्याच्या संदर्भामध्ये आमच्या जे आहे ते सहकार्याने बोलण्याचं काम केलेलं आहे आणि मुंबईच्या रोडची अवस्था आज काय आहे हे सांगायचं गरज नाहीये। स्ट्रॉंग वॉटर लाईन काही ठिकाणी बनलेल्या नाहीयेत, रस्त्यामध्ये जे रस्ते सिमेंट कॉन्क्रीट आहेत ते पोटहोल पडलेले आहेत, काही रस्त्यांमध्ये क्रॅक पडलेले आहे आणि काही रस्ते तर मला वाटतं जी मी माहिती घेतलेली आहेत
रस्त्यांचं जी टेंडर फीस म्हणजे मला वाटतं 2022 झालेलं आहे, त्याच्यामधल्या जवळपास आपण रस्त्याचं बघितलं तर 60% रस्त्याचं काम अजून सुरू झालेलं नाही. त्यामुळे हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे. या संदर्भामध्ये आम्ही सांगितलं, प्रॉपर्टी टॅक्स संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोललो, हॉकर संदर्भामध्ये सातत्याने आम्ही बोललो, कारण हॉकर्सना ज्या तऱ्हेने कारवाई केली जाते. जेव्हा की युपीए सरकार असताना एक पॉलिसी तयार केली गेली होती, त्यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बोलून लोकांना 10,000 रुपये त्या ठिकाणी देण्याचं काम झालं होतं. आम्ही सांगितलं की हॉकर्सची पॉलिसी केली गेली पाहिजे, हॉकर्स झोन त्या ठिकाणी केले पाहिजे. त्यांनी सांगितलं की त्या संदर्भामध्ये लिगल काही प्रॉब्लेम्स आहेत. आम्ही सांगितलं लिगल ऑफिसरची त्या ठिकाणी जे आहे ते तुम्ही ओपिनियन घ्या, पण हॉकर्सना न्याय द्या, हॉकर्स झोन तयार करा आणि त्या ठिकाणी लोकांना बसवण्याचं काम करा. सातत्याने कारवाई करण्याच्या माध्यमातून त्यांच्यावर जे दबाव यंत्र केलं जातं ते बरोबर नाहीये. या व्यतिरिक्त आम्ही देवनारचा मुद्दा मांडला, विविध मुद्दे आम्ही मांडले, कारण देवनारमध्ये सुद्धा आम्ही व्हिजिट केली होती. त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या काळामध्ये ते टेंडर काढतायत आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं अत्यावत कसं करता येईल, कारण मागे सुद्धा त्यांनी त्याचा रिपोर्ट घेतला होता. येणाऱ्या काळात अत्याधुनिक त्या ठिकाणी कसा वापर केला जाईल या संदर्भामध्ये देवनार संदर्भात सुद्धा आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि तिथल्या चाललेल्या भ्रष्टाचाराची चौकशी केली गेली पाहिजे. त्या संदर्भात सुद्धा ते कारवाई करतील असं त्यांनी मला सांगितलं. काही बेस्ट संदर्भात ते बोलण्यात आलं आणि त्या खूप दिवसापासून बेस्ट संदर्भात पण खूप तक्रारी येत आहेत आणि काही चर्चा अशा देखील चालू आहे की बेस्टने आता प्रायव्हेट कंपनीला देण्यात येणार आहे. नाही, मी तर मागे अधिवेशनात सुद्धा म्हणजे बोलले होते, संसदीय अधिवेशनामध्ये सुद्धा, की एमटीएनएलचं पण तेच झालं, बीएसएनएलचं पण तेच झालं, आज रेल्वेचं पण तेच दाखवतात किंवा बीएसटीचं पण तेच झालेलं आहे की तुटी दाखवायच्या, तुटी दाखवून हळूहळू त्या बंद करायच्या आणि मग नंतर त्याच यंत्रणा एका प्रायव्हेट माणसाला द्यायच्या. आज आपण बघतो की हळूहळू सगळ्या यंत्रणा ज्या आहेत, मग एमटीएनएल असेल, बीएसएनएल असेल, हे प्रायव्हेट माणसाला देण्याचं काम झालं. आज एलआयसीचे पण दुर्दैवाने तिकडे जाण्याची परिस्थिती आहे. बीएसटीच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांना ऑलरेडी एक पत्र पाठवलेलं आहे आयुक्तांना. आम्ही सांगितलेलं की त्यांनी 1,000 कोटी जे आहेत ते बीएसटीला त्या ठिकाणी दिले पाहिजेत. दुर्दैवाने बीएसटीचं जी अवस्था करून ठेवलेली, आज मोठ्या त्यांच्या जमिनी आहेत, त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते विकासकाला देण्याचं काम झालेलं आहे. त्याच्यात मोठा भ्रष्टाचार आहे, त्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला पाहिजे अशी आमची मागणी. सर्वसामान्य ग्राहकाला जे आहे ते त्या ठिकाणी जे आपण बघतोय की बीएसटीमध्ये रेट म्हणजे काय म्हणतात त्याला, तिकीटचे दर वाढवण्याचं काम झालेलं आहे आणि त्या ठिकाणी सांगतात की तुम्ही कुठलीतरी बाईक वापरा ना, आता नवीन सुरू केलेलं आहे मला वाटतं, इलेक्ट्रिकल बाईक त्या ठिकाणी वापरा. म्हणजे हे काय तुम्ही बीएसटीला काय नवीन आता ऑप्शन शोधले की काय? एका ठिकाणी बीएसटीचं खच्चीकरण चाललंय. खरं तर बीएसटीची परिवहन नेहमीच म्हणजे कुठलीही परिवहन तुम्ही जर बघाल ती तोट्यामध्ये असते. तुम्ही जर बघितलं त्याची इलेक्ट्रिसिटी ही जी आहे ती प्रॉफिटमध्ये, पण दुर्दैवाने बीएसटीची इलेक्ट्रिसिटी सुद्धा हळूहळू स्मार्ट मीटरच्या नावाखाली अदानीला द्यायचं एक मोठं षडयंत्र. कारण आपण बघितलं तर मुंबई सबअर्बमधली इलेक्ट्रिसिटी ही अदानींकडे आहे. मुंबई शहरच फक्त बीएसटीकडे होतं आणि परिवहन फक्त बीएसटीकडे होतं. आता हळूहळू इलेक्ट्रिसिटी जी आहे ती अदानीकडे देण्याचं काम चाललेलं आहे. परिवहन तर लॉसमध्ये दाखवून त्या ठिकाणी परिवहन हळूहळू तिचे दर वाढवायचे. आता आपल्याला माहिती आहे की 18 लाख ग्राहक जे आहेत बीएसटीचे ते कमी झालेले आहेत. बीएसटीची संख्या 3,000ने ऑलरेडी कमी आहे आणि त्याच्यामध्ये तिकीट जास्त आहे. त्यामुळे सर्वसामान्य जो माणूस होता, आपण खरं बघितलं असेल जगपातळीवरती पब्लिक ट्रान्सपोर्टला मोठ्या प्रमाणामध्ये वाव देण्याचं काम होतं. पहिल्याकडेच आपण असं बघतोय की पब्लिक ट्रान्सपोर्टला कुठल्याही तऱ्हेची त्या ठिकाणी वाव मिळत नाही. आपल्या कोस्टल रोडने आपण बघतो की बसची लेन आहे, पण अजूनपर्यंत ते बसची लेन सुरूच झालेली नाहीये. जर बीएसटीच्या बसेस सुरू झाल्या त्या ठिकाणी तर कदाचित त्यांना फायदा होईल. पण आज बीएसटीला खरं तर राज्य सरकारच्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या मदतीची आवश्यकता आहे, सहकार्याची आवश्यकता आहे. त्यांनी 1,000 कोटी बीएसटीला द्यावेत. त्यांचा जो दर आहे बीएसटीचा जो तिकीटचा तो कमी करावा आणि बीएसटीला काय म्हणतात त्याला सक्षम करण्यासाठी मदत करावी. असं करू नये की बीएसटीचं हळूहळू खच्चीकरण करून बीएसटी ही कोणत्या एका थर्ड पर्सनला एका प्रायव्हेट ओनरला देणार आणि त्याचे सगळे जे स्टाफ आहे, जे कर्मचारी, जी यंत्रणा आहे, कारण तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिसिटीची यंत्रणा पूर्णपणे त्यांची तयार आहे, त्यांचे कर्मचारी आहेत, त्या सगळ्या यंत्रणा उचलायच्या एका प्रायव्हेट माणसाला द्यायचं आणि तिथल्या सगळ्या गोष्टीचं जे आहे ते खच्चीकरण करायचं. ही मला वाटतं ही सुरुवात आहे. याकडे सगळ्या मुंबईकरांचं पण लक्ष आहे. मला वाटतं आम्ही ती मागणी सुद्धा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.